महाराष्ट्र मंडळी, विकी भाऊने व्हिडिओ पाठवून बोलले, दादा भरली का? सुटले. सावध केल्यामुळे आम्ही आज गाडी यायच्या आधीच पोहोचलो होतो. पूर्ण जाच पॅक भरून आला होता. आज तर आज मागचा पुढचा विचार न करता आल्यापासूनच मालाची ठोकम टाक चालू होती. हे घे काट्यात, ते घे काट्यात. माल संपवला, निघालो घरी. त्याचा आता विचार केला ICICI बँकला भेट देऊन जावं. बँकेची सगळी कामं उरकली आणि आपला काळा घोडा काढून सुसाट निघालो. कारण आज होता आई साहेबांचा वाढदिवस. पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून पाऊस पडच्यात घरी पोहोचलो. आई साहेब मस्त भांडी घासता घासत चालू होतं. थँक्यू नुसत्या बड्डे वर्षाव चालू होते. परत आवरून निघालो. तो बहादूर आज तर दुपारी पण झोपला होता. चालू असल्यामुळं 4 चाकी घेऊन निघालो. कारण आज आपले वाटाण्याचे सुप्रसिद्ध शेतकरी वैभव भाऊ आडावाले ते पारनेरवरून भेटायला. केतन दादा भाऊ सोबत 2 घास खाल्ले आणि भाऊ पण पारनेरच्या दिशेने परत निघाले. त्यांना जय श्रीराम बोलून घरी आलो आणि आपले प्रवीण भाऊ आणि गणेश दादा हजर होते केक घेऊन मावशीच्या वाढदिवसासाठी. आईला वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देऊन शुभरात्री बोलून झोपलो.